नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग अंतर्गत येणारा बीटेक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या कोर्स बद्दल डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याचा अभ्यासक्रम काय, पुढे तुम्ही काय करू शकता, कोणी हा कोर्स जो आहे तो चूज केला पाहिजे, याची डिफिकल्टी कशी असते, सब्जेक्ट काय काय असतात, सर्व डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, बीटेक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अशाच प्रकारे अजून एक कोर्स आपल्याला पाहायला पडतो, बीई कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. दोन्हीमध्ये फरक आहे, तो बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगचा आहे आणि हा बीटेकचा आहे, टेक्नॉलॉजीचा. ह्याच्यामध्ये जे असतात व्हेरियस सब्जेक्ट तुम्हाला पाहायला भेटतात, हे सगळे कॉम्प्युटर रिलेटेड आहेत. सेम त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तसंच पाहायला भेटतं. तुम्ही दोन्ही कोर्स कम्पेअर करू शकता आपल्या वेबसाईट वरती जाऊन studyflowcourses.in. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जी गोष्ट शिकवली जाते ती आहे कॉम्प्युटर रिलेटेड, जसं कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स, त्याला डेव्हलप करणे, त्यामधल्या त्रुटी दूर करणे, याच्यामध्ये एथिकल हॅकिंग सारखे विषय असतात. हे सर्व गोष्टी म्हणजे रिअल वर्ल्ड मध्ये कामाला येणाऱ्या गोष्टी, कॉम्प्युटर रिलेटेड सध्याच्या जगामध्ये कामाला येणाऱ्या या सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे तो डिटेलमध्ये शिकवला जातो. या कोर्सचा कालावधी जो असतो तो तुम्हाला 4 वर्षाचा पाहायला मिळतो आणि हा एक रेग्युलर बेसिसवरचा कोर्स आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत. तर मित्रांनो, शैक्षणिक पात्रता आहे याची 12th पास आउट विथ मिनिमम 50 to 60% मार्क्स. बघा, आता हे मार्क्स गरजेचे असतात जर तुम्हाला डायरेक्टली ऍडमिशन घ्यायचं असेल तर. ते काय असतं ते आपण पुढे पाहूया. 12th पास आउट काय लागतं तर बघा, 12वी पास आउट किंवा 10+2 एज्युकेशन तुमचं असलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही डिप्लोमा केलेला आहे 10वी नंतर, काही जण डायरेक्टली डिप्लोमाकडे जातात, ज्यांना इंजिनिअरिंग मध्येच करिअर करायचं असतं, इंजिनिअरिंग मध्ये डिग्री करायची असते, तर तुम्ही डिप्लोमा नंतर डायरेक्टली इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकता. त्याला डीएससी म्हणलं जातं, डायरेक्ट सेकंड इयर. तर तिथे ऍडमिशन घेऊ शकता. किंवा तुम्ही 12वी नुकतीच कंप्लीट केलेली आहे, करणार आहात, परीक्षा देत आहात, दिलेल्या आहेत, कधीही व्हिडिओ पाहतात, तर तुम्हाला जे आहे इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला ऍडमिशन भेटतं. तिथून तुमचा 4 वर्षाचा प्रवास असतो. 12वीचे विद्यार्थीच का करू शकतात, कारण हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे, म्हणून 12वीचे विद्यार्थी याला ऍडमिशन घेऊ शकता. बाकी जर तुम्ही इतर प्रवर्गातून येत असाल, SC ST OBC, तर तुम्हाला टक्केवारीमध्ये ऍडमिशन घेताना हे कॉलेजवर डिपेंड आहे. सो तुम्हाला कॉलेजला विचारावं लागेल, तुम्हाला अतिरिक्त सूट दिली जाते. जर जनरलच्या विद्यार्थ्यांना समजा 50% लिमिट आहे, 50% मिनिमम मार्क्सची क्रायटेरिया आहे, तर तुम्हाला 45%चा मार्क्स असू शकतो. पण यासाठी तुम्हाला जे असते कास्टमध्ये ते कास्ट सर्टिफिकेट वगैरे या सर्व गोष्टींची गरज पडते. तर शैक्षणिक पात्रता एवढीच आहे, 12th पास विथ मिनिमम 50 to 60% मार्क्स. आणि याच्यामध्ये एक महत्वाची इम्पॉर्टंट नोट म्हणजे तुमचा मॅथ हा विषय कंपल्सरी असला पाहिजे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस पाहूया. तर याच्यामध्ये 2 प्रकारचे ऍडमिशन प्रोसेस पाहायला मिळतात. एक असतं डायरेक्ट ऍडमिशन, दुसरं असतं मेरिट बेस ऍडमिशन. तर कशा प्रकारे असतं, एंट्रन्स एक्झाम, त्याला मेरिट बेस म्हणलं जातं. तर एंट्रन्स एक्झाम घेतल्या जातात. आता काही जे टॉपचे कॉलेज असतात तिथं एंट्रन्स एक्झाम असतात. अदरवाईज महाराष्ट्राच्या बाहेर जर कोर्स करायचा असेल तर एंट्रन्स एक्झाम ही मस्ट असते. एंट्रन्स एक्झाम मध्ये सिलेबस तुमचा 11वी 12वीचाच असतो. ती एक्झाम तुम्हाला द्यावी लागेल, पास व्हावे लागेल, मेरिटमध्ये यावे लागेल आणि आफ्टर दॅट फी पे करून तुम्ही जे आहे ती सीट क्लेम करू शकता. दुसरा आहे डायरेक्ट ऍडमिशन. तुम्ही डायरेक्टली महाराष्ट्रामध्ये जिथेही हा कोर्स ऑफर करत आहे तिथे जाऊन डायरेक्टली तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून कॅप राऊंड थ्रू किंवा कशाही थ्रू डायरेक्टली ऍडमिशन जे आहे ते घेऊ शकता, फी पे करून, तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून. याच्यामध्ये कोणत्या गोष्टींची गरज पडते तुम्हाला, तर तुमचे जे हे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स असतात, 10वी 12वीचे मार्कशीट, तुमचं डोमासाईल, तुमचं रहिवाशी प्रमाणपत्र, तसेच तुमचं कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट, तसेच व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटी, तसेच त्याचबरोबर तुमची सीईटीचे मार्क्स सुद्धा ग्राह्य धरले जातात. 12वी नंतर मेक शुअर जर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात यायचं आहे तर मॅथ हा विषय कंपल्सरी असलाच पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही सीईटीची परीक्षा सुद्धा द्या, कारण याचेही मार्क्स जे असतात किंवा हे परीक्षेला अपेअर विद्यार्थी झालेला आहे का, याचे मार्क किती आहेत हे पण ठरवून जे आहे ते ऍडमिशन दिलं जातं. तर याच्यामध्ये 2 प्रकारच्या जे आहेत ते आपल्याला पाहायला भेटतात ऍडमिशन प्रोसेस, जे असतं डायरेक्ट ऍडमिशन, दुसरं असतं मेरिट बेस ऍडमिशन. तर मित्रांनो, आता पाहूया की या कोर्सचा आपल्याला कालावधी काय पाहायला मिळतो. तर मित्रांनो, याचा कालावधी असतो 4 वर्षाचा. ज्यावेळेस तुम्ही याच्यासाठी ऍडमिशन घ्याल तर लक्षात ठेवा, हा रेग्युलर बेसिसवरचा कोर्स आहे. रेग्युलर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन 4 वर्ष हा कोर्स कंप्लीट करावा लागेल. मग आता कॉलेज सिलेक्ट करण्यावर आहे की कॉलेज किती स्ट्रिक्ट असतं. तिथे 80 to 85% प्रेझेंटी तुमची लागते. 4 वर्षामध्ये जे असतात तुम्हाला 8 सेमिस्टर पाहायला भेटतात, ज्याला मराठीमध्ये सत्र म्हणलं जातं.
तर सेमिस्टर एक्झाम्स म्हणजे सत्र परीक्षा होतात. यामध्ये जे असतं 6 महिन्याला तुमचं एक सेमिस्टर कंप्लीट केलं जातं. त्याच्यामध्ये 1 वर्षात 2 सेमिस्टर, असे 4 वर्षामध्ये 8 सेमिस्टर ऑब्व्हियसली तुम्हाला पाहायला मिळतात. याच्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट शिकवले जातात. आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कोर्स आहे, तो कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे रिलेटेडच कोर्स जे सब्जेक्ट असतात ते आपण पुढे पाहणार आहोत एक्झॅक्टली सब्जेक्ट कोणते आहेत. तर ज्यावेळेस तुम्ही हे 4 वर्ष कंप्लीट करता, म्हणजे 4 वर्ष म्हणजेच हे 8 सेमिस्टर कंप्लीट करता, तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. आता हे डिग्रीचे सर्टिफिकेट तुम्ही जे असतात फर्दर एज्युकेशन म्हणजे तुम्हाला हायर एज्युकेशन, तुम्ही डिग्री केली आहे ज्याला अंडर ग्रॅज्युएट म्हणलं जातं, तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट करू शकता. पुढे तुम्ही पीएचडी मास्टर सुद्धा करू शकता किंवा गव्हर्नमेंट एक्झामला अपेअर होऊ शकता. गव्हर्नमेंट एक्झामला परीक्षा देण्यासाठी जसं एमपीएससी यूपीएससी तर डिग्री लागते, तर कोणकोणत्या जॉब्स वगैरे ते पुढे पाहूया. किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा तुम्ही जे आहे या बेसिसवर जॉब मिळू शकता. बाकी हे सर्व डिटेल्स आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल शॉर्ट मध्ये पाहूया. तर बघा, तुमच्या आजूबाजूला सुद्धा कॉलेजेस असतील, पण इथं मी काही टॉपचे कॉलेजेस सांगत आहे किंवा जे इंटरनेटवर अवेलेबल कॉलेजेस आहेत ज्यांची लिस्ट मी सांगत आहे. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये डी.वाय. पाटील कॉलेज आहे, आरटीएम युनिव्हर्सिटी आहे, डी बाटो युनिव्हर्सिटी आहे, तसंच टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे आहे, किंवा तुम्ही मुंबईचे झेवियर्स कॉलेज सुद्धा पाहू शकता. तर इथे वेगवेगळ्या ठिकाणी हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. वाईडली अवेलेबल आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला खूप सारे कॉलेजेस जे आहेत ते पाहायला मिळतात. यांची ऍव्हरेज फी सुद्धा सेमिस्टर वाईज असते किंवा तुम्ही डायरेक्टली सुद्धा फी पे करू शकता. जर मजेची गोष्ट पाहिली तर फी साठी कधीही कोणतं कॉलेज ना म्हणत नाही. जर तुम्ही डायरेक्टली सुद्धा फी पे केली असेल तर माझं सजेशन असेल की तुम्ही सेमिस्टर वाईज फी भरा, किंवा कारण याचं कारण जे आहे तुम्हाला लास्टला कळेल. सर्वात जर याच्यामध्ये पाहायला गेलं तर हे कॉलेजेस तुम्हाला महाराष्ट्रात पाहायला मिळतात. इथे तुम्ही डायरेक्टली ऍडमिशन घेऊ शकतात. ऑलमोस्ट कोणत्याही कॉलेजमध्ये तुमच्या सीईटीचे मार्क्स असतील किंवा 12वीचे मार्क्स असतील या बेसिसवर. महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला हा कोर्स करायचा आहे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये, मग इथं कलकत्ता युनिव्हर्सिटी आहे, कोइंबतूर युनिव्हर्सिटी आहे, किंवा तुम्ही चंदीगड युनिव्हर्सिटी, कोणत्याही वेगळ्या राज्यामध्ये तुम्हाला करायचं असेल तर एंट्रन्स एक्झाम ही मस्ट असते, लक्षात ठेवायचं आहे. आणि फी सुद्धा तुम्हाला हायर पाहायला मिळते. तर तुम्हाला जे कॉलेज लिस्ट वगैरे यांची ऍव्हरेज फी वगैरे सर्व जर चेक करायचं असेल तर डिस्क्रिप्शनची फर्स्ट लिंक आहे, तिथे क्लिक करून तुम्ही हे सर्व रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याचे विषय पाहणार आहोत. विषय पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की आपल्याला म्हणजे 4 वर्षामध्ये कोणकोणत्या विषयाचा अभ्यास करावा लागणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर रिलेटेड वेगवेगळे जे आहेत सब्जेक्ट पाहायला मिळणार आहेत. जसं तुम्ही याच्यामध्ये स्क्रीनवर पाहणार आहात, तुम्हाला हे सर्व सब्जेक्ट जे आहेत ते शिकण्यास मिळणार आहेत. हे कॉलेजतर्फे कंप्लीट केले जातात. यामध्ये मिळतं तुम्हाला शिकण्यासाठी जसे सब्जेक्ट्स आहेत एनर्जी स्टडीज, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्स फॉर इंजिनियर्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, multivariate analysis, linear algebra and special functions, complex algebra, elementary biology, applied physics, engineering workshop, basic electrical engineering, तसेच stimulation and modeling, elective courses, optimizations and calculus of variations, तसेच software engineering, graph theory, तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या सर्व विषयांचा समावेश होतो. हे सर्व विषय कॉलेज तर्फे जे असतात 4 वर्षामध्ये तुम्हाला शिकवले जातात आणि शिकावे लागतातच. आता इथं जे मी सब्जेक्ट सांगितलेले आहेत हे खूप थोडे आहेत. तुम्हाला जर हे डिटेल सब्जेक्ट पाहिजे असतील तर व्हिडिओला आत्ताच पॉज करा आणि व्हिडिओच्या स्क्रीनवरच तुम्ही जे आहेत हे विषय रीड करू शकता. अदरवाईज याचे मुख्य विषय जे आहेत मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेलेच आहेत. बाकी याच्यावर ज्यावेळेस आपण फोकस करतात त्यावेळेस आपल्याला काय पाहायला मिळतं, तर बघा, ज्यावेळेस आपण हे सब्जेक्ट पाहता त्याच्यामध्ये केमिस्ट्री, फिजिक्स, अप्लाइड मॅथमॅटिक्स या विषयांचा तर समावेश आहेच. त्याचबरोबर याच्यामध्ये कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स असतील, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, याही गोष्टींचा समावेश पाहायला मिळतो. हे काय आहे तर बघा, रिअल लाईफ मध्ये, रिअल वर्ल्ड मध्ये जे आहे कॉम्प्युटरची दुनिया आहे. सॉफ्टवेअर डेव्हलप करणे असेल, त्याच्यामधल्या त्रुटी दूर करणे असेल, एखादा प्रॉब्लेम असेल, बग असेल त्याला फिक्स करणे असेल, हॅकर्स पासून जे असतील वाचवणं असेल, ज्याला व्हाईट हॅट हॅकर्स म्हणतात, कारण ब्लॅक हॅट हॅकर्स किंवा ग्रे हॅट हॅकर्स, तुम्ही हे जे ऐकलं असेल, हे जे कन्सेप्ट आहेत की यांच्यापासून वाचवणं, गव्हर्नमेंट हेल्प करणं, गव्हर्नमेंट साईट प्रोटेक्ट करणं, तसंच जे प्रायव्हेट फर्म्स असतात त्यांच्या साईट प्रोटेक्ट करणं, तुम्ही काहीही करू शकता. तर हे सब्जेक्ट जे आहेत ते जर तुम्ही डिटेलमध्ये जर अनालाइज केले किंवा डिटेलमध्ये याच्याबद्दल शिकलात तर तुम्हाला या गोष्टींचा अभ्यास जो आहे तो पाहायला भेटतो. बाकी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही आहे त्याचे मुख्य विषय जे आहेत ते रीड करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की हा कोर्स केल्यानंतर आपल्याला पुढील संधी काय पाहायला मिळतात. सर्वप्रथम जे आहे ते आहे हायर एज्युकेशन. तर बघा, हायर एज्युकेशन साठी तुम्ही जे आहे पुढे एमटेक करू शकता. हा बीटेक अंतर्गत
कोर्स येतो. याच्या आधी आपण बीई अंतर्गत पाहिला, तर पुढे एमई करू शकता, तसं एमटेक करू शकता. पुढे जर तुमच्याकडे रिसोर्सेस आहे, वेळ आहे, जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचा अजून काही वर्ष शिक्षणासाठी द्यायचे आहेत, हायर स्किल्स अचीव्ह करायचे आहेत, तर तुम्ही पुढे पीएचडी सुद्धा करू शकता, मास्टर्स करू शकता. हे सर्व तुमच्या डिसिजनवर जे आहे ते डिपेंड राहील फ्युचरमध्ये. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपेरेशन. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही हा पर्टिक्युलर कोर्स कंप्लीट करता, तर गव्हर्नमेंटच्या सेक्टरमध्ये पर्टिक्युलर जे डिग्री होल्डर्स आहेत त्यांच्यासाठी असतात ते जॉब वॅकन्सीज असतात. मग त्या निमसरकारी असतात, सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट जॉब्स असतात. तुम्ही जर हा कोर्स सिरियसली कंप्लीट केला तर या बेसिसवरच तुमच्या परीक्षा घेतल्या जातात. काही 10 to 20% विषय वेगवेगळे असतात. जर तुम्ही चांगला स्कोर केला तर तुम्हाला एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळू शकते, ज्याचा पगार जो असतो तो 60 ते 70 हजार रुपये किंवा याच्यापेक्षाही जास्त असू शकतो, हायर असू शकतो, जो कालावधीनंतर किंवा काही वर्षानंतर जो असतो तो वाढत राहतो. आणि तिसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता याच्यामध्ये एक मला ऍडिशनल गोष्ट सांगायची आहे. जर तुम्ही लास्ट इयरमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे, लास्ट इयरमध्ये आहेत, तर कॅम्पस थ्रू तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. जर तुम्ही वेगवेगळे कोर्स करणार आहात पुढे सीडॅक, तर त्या थ्रू सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. वेगवेगळे कोर्स हे तुमच्यावर डिपेंड आहे, कारण यामधून दुसरीकडे खूप वाट आहेत जाण्यासाठी. पण हे तुम्ही फ्युचरमध्ये डिसिजन घेऊ शकता. पण जर तुम्हाला तसं नाही जमलं तर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब जी आहे ती शोधू शकता युझिंग दिस डिग्री, किंवा तुमच्याकडे पर्टिक्युलर स्किल आहे त्या बेसिसवर, जे मी पुढे सांगणार आहे. तर याच्यामध्ये कोणकोणत्या जॉब्स पाहायला मिळतात, तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर प्रोग्रामर, सिस्टीम डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, सॉफ्टवेअर डिझायनर, सिस्टीम डिझायनर, डेटा वेअरहाऊस अनालिस्ट, इंजिनिअरिंग सपोर्ट स्पेशालिस्ट या प्रकारच्या जॉब्स पाहायला मिळतात. ह्या जॉब्स कुठं पाहायला मिळतात, तर आयटी सेक्टर्स असतील, गव्हर्नमेंट सेक्टर्स असतील, प्रायव्हेट फर्म्स असतील, किंवा जेही वेगवेगळ्या फर्म्स ऑर्गनायझेशन्स आहेत इथे हा जे जॉब्स आहेत फॉलोइंग त्या पाहायला मिळतात. यांचं ऍव्हरेज पॅकेज जे असतं ते 6 to 7 लाख पर ॲनम असतं. म्हणजे वार्षिक तुम्हाला जे पॅकेज असतं ते 6 ते 7 लाख पाहायला मिळू शकतं. जर ऑर्गनायझेशन मोठी आहे, चांगली आहे आणि तुम्ही खूप वर्ष तिथं जॉब करत आहात, तर हे पॅकेज जे असतं ते अप टू 10 लाख, 15 लाख, 20 लाख. जर तुमच्याकडं हायर स्किल्स तुम्ही अचीव्ह केलेल्या आहेत, जर तुम्हाला एक्स्ट्रा काय माहिती आहे, कारण डिग्रीपेक्षा जास्त गरज आहे सध्या स्किल्सची, जर तुमच्याकडे स्किल्स आहेत तर हे पॅकेज जे असतं ते 30 to 40 lakhs पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. हे खूप जास्त आहे, अपॉर्च्युनिटीज पण जास्त आहेत. तर अशा प्रकारच्या संधी ज्या आहेत तर तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. पण लक्षात ठेवा, या संधींचा वापर तुम्हाला तेव्हाच करता येईल ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स सिरियसली कराल आणि तुमचं विजन जे असेल ते क्लिअर असेल. बाकी याच्याबद्दल अधिक माहिती रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा किंवा कोणी निवडू नये, किंवा बीटेक आणि बीईचा हा जो कोर्स आहे याच्यामधील फरक काय, ॲज वेल ॲज माझे जेही पर्सनल ओपिनियन आहेत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जे तुम्हाला हेल्प करतील हा कोर्स चूज करण्याबाबत. सर्वप्रथम कोणी हा कोर्स चूज केला पाहिजे, ज्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर क्षेत्रामध्ये जर इंटरेस्ट आहे, जर सॉफ्टवेअर डेव्हलपर, सॉफ्टवेअर टेस्टर किंवा अशा प्रकारचे जॉब मिळवायचे आहेत, आयटी सेक्टरमध्ये काम करायचं आहे, कॉम्प्युटरची दुनिया जी आहे ती तुम्हाला आवडते, तर हा कोर्स तुम्ही बिंदास निवडा. पण याच्यासाठी लक्षात ठेवा की तुम्हाला मॅथ हा विषय कंपल्सरी घेऊन 12वी जे आहे ती पूर्ण करावी लागेल, आणि तुम्ही जे आहे ऍडमिशन याच्यासाठी घेऊन हा कोर्स कंप्लीट करू शकता. दुसरं कोणत्या विद्यार्थ्यांनी आता यायचं नाहीये, तर बघा, इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये हे विषय तुम्हाला पाहायला मिळतात, हे ऑलरेडी खूप हार्ड असतात. जर तुम्हाला याची आवडच नाहीये तर तुम्हाला हे 4 वर्ष जे आहे ते शिकण्यामध्ये बिलकुलही रस राहणार नाही. सो मेक शुअर की तुम्हाला ह्या विषयांमध्ये इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट जर असेल तर तुम्ही 4 वर्ष जे असतात ते विषय कंप्लीट करू शकता. बाकी तुम्हाला इंटरेस्ट दुसऱ्या गोष्टीमध्ये असेल, जसं सायन्स वगैरे, तुम्ही बीएससी किंवा मॅनेजमेंट किंवा कॉमर्स, आर्ट्स, वेगळे कोर्स आहे तुमच्यासाठी, तर प्लेलिस्ट चेकआउट करायला विसरू नका. तिथे आम्ही कोर्स दिलेले आहेत. किंवा चॅनलला सबस्क्राईब करा. फ्युचरमध्ये तुम्हाला जे आहे डिसिजन घेता येतील पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये, जर तुमची 12वी आता कंप्लीट होत आहे किंवा झाली आहे, कधीही व्हिडिओ पाहतात त्यावेळेस. आता याच्यामध्ये माझं पर्सनल ओपिनियन काय आहे, तर बघा, हा जो कोर्स आहे हा केल्यानंतर रिअल वर्ल्ड मध्ये सध्या कम्प्युटरची दुनिया आहे. क्रिप्टोकरन्सीचा जे आहे तो ट्रेंड आहे, ॲज वेल ॲज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा जे आहे ट्रेंड आहे. वेबसाईट्स बनत आहेत, हजारो लाखो वेबसाईट्स रोज बनतात. तर याला प्रोटेक्ट करणं किंवा ह्या वेबसाईट डेव्हलप करणं किंवा वेगवेगळ्या लँग्वेज घेऊन रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, कॉम्प्लेक्स जे असतात प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, हे तुम्ही तेव्हाच करू शकता ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स जो आहे तो कराल किंवा सिरियसली कराल. त्याच्यामध्ये आवड तेवढीच असणं गरजेचं आहे. ॲज वेल ॲज आवड चांगली आहे, इंजिनिअरिंग करायची आहे,
कॉलेज सुद्धा चांगलं निवडणं तेवढंच महत्वाचं आहे. असं नाही की तुमच्या घराजवळ कॉलेज आहे, ठीक आहे, तिथं कोर्स ऑफर केला जातो तो आम्ही सिलेक्ट करू, असं नाही होत. जर तुम्हाला कॅम्पस थ्रू सिलेक्शन पाहिजे असेल किंवा तुम्हाला हायर स्किल शिकायचे असतील, तुमच्याकडे शिकण्याची इच्छा आहे पण शिकवणारे चांगले नाहीयेत, तर तुमचं नुकसान होऊ शकतं. तर त्यासाठी कॉलेज वाईजली चूज करा, याचं रिसर्च करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, आमच्याशी कन्सल्ट करून फ्रीमध्ये जे आहे आम्ही तुम्हाला गाईड करू, तर तिथं आमच्याशी विनिमय करून तुमचे प्रश्न विचारून हे डिसिजन घेऊ शकता. बाकी मित्रांनो, इंजिनिअरिंग ऑलरेडी खूप हार्ड विषय असतात, हे कम्प्लीट करण्यासाठी आवड खूप महत्वाची आहे. सो आवडीनुसारच जे आहे हा किंवा इतर विषय किंवा इतर अभ्यासक्रम चूज करायला जे आहे ते तुम्ही विचार केला पाहिजे किंवा चूज केले पाहिजेत. बाकी या कोर्स बद्दल तुमचे जे काय प्रश्न असतील ते खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा विसरू नका. फ्युचरमध्ये आम्ही तुमच्यासाठी असेच व्हिडिओज जे आहेत ते घेऊन येणार आहोत. बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.